तर गोरेगाव नेस्को घटनेप्रकरणी मनसे विद्यार्थी सेनेचे मिलिंद घग यांनी अप्पर पोलीस आयुक्तांना निवेदन दिलंय। या निवेदनात संबंधित कार्यक्रम आयोजकांवर कठोर कारवाई करावी, अंमली पदार्थ पुरवठादार साखळीचा सखोल तपास करावा आणि भविष्यात सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कडक सुरक्षा नियम लागू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच शाळा आणि महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलनं उत्तर देण्यात येईल असा इशाराही मिलिंद घाग यांनी प्रशासनाला दिलाय। ग्रुप आहे जो ह्याच्यात ते सामील असतील असा दाट संशय आहे। यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि जर त्यांना कोणी बाहेर परदेशी जाण्यासाठी जर सेफ पॅसेज करून दिला असेल तर त्या संबंधित लोकांवरती पण कारवाई व्हायला पाहिजे। आणि जिकडे इकडे कॉन्सर्ट असे होतील आणि जिकडे आम्हाला असं वाटेल की बाबा इकडे अंमली पदार्थांची विक्री होईल किंवा कुठल्याही अनधिकृत गोष्टी होतील तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मी एक इशारा देऊ इच्छितो की जर प्रशासनाने ह्याची जबाबदारी नाही घेतली तर आम्ही योग्य ती कारवाई आम्ही आमच्या पक्षातर्फे करू आणि मग त्या ज्या गोष्टी घडतील त्याला संपूर्णतः प्रशासन जबाबदार असेल।